मागच्या एक आठवड्यापासून इतका मुसळधार पाऊस चालू आहे की बाबा आपले लाकडं चूल सगळे भिजलेत. आता पाणी तापवायची पंचायत अशी झाली की बाबा चूलच पेटाना. सकाळपासून आजी इतके प्रयत्न करून राहिल्यात, फुकणीनी पार फुकू फुकू. आजीच म्हणले मला लय दम लागला, म्हणलं 2च मिनिटं थांबा. हेअर ड्रायर घेतलं आणि जे चुलीत लावलंय चुलीतले लाकडं भनाच पेटले भाऊ. तर रामकृष्ण हरी मंडळी, कधी कधी असे उपाय पण करावेच लागतात. आता आहे ना, सकाळ सकाळ बाबा कापत होते कांदा, लसूण आणि पालक पिल्लांना द्यायसाठी. घरच्या पिल्लांना तर दिले बरं का, पण कोंबडी खालच्या पिल्लांना टाकायलाच चाललो होतो. तिथं मला आहे ना 4-5 अंडे दिसले. आता आपण जी कोंबडी अंड्यावर बसवली ना, तिच्याच खाली ते अंडे ठेवायचे होते. आता मी म्हणलं होतं बरं का तुम्हाला, आपण तिच्या खाली 25-30 अंडे ठेवू. पण विषय आज झाला की आपल्या अंड्याची साईज मोठी झाली, त्याच्यामुळे आहे ना मला 15-16 अंड्यात तिचं आहे ना सबादून घ्यावं लागलं. कारण की तिला एवढे अंडे आहे ना 20-25 ठेवले का तिला काय घेता नाही यायचे तेवढे अंडे. ते अंडे ठेवले आणि इकडे आलो होतो. बाबा म्हणले चल सीताफळं खायचेत आपल्याला. मग सीताफळाकडे आलो होतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाबा, तुम्ही डायरेक्ट झाडाचे पिकलेले सीताफळं खाल्लेले आहे का? हा, ते बाजारात भेटते ते तोडून पिकवलेले, ते वेगळी चव लागती. पण ही जी चव आहे ना, विषयच नाही करायचा. एकदम ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल